wish you all good morning. Once again, I wish you all good morning. Good morning, sir. So, as we have discussed just now, so today's topic is able to. But before starting able to, separately, we're going to see the relationship between can, could and able to. बघा, सिंपल पॉसिबिलिटी आणि ॲबिलिटी. ॲबिलिटी मीन्स सामर्थ्य किंवा क्षमता. प्रेझेंट मध्ये कॅन वापरतो आणि त्याच्या इक्विव्हॅलंट इकडे एबिलिटी मध्ये आहे एम इज आर प्लस एबल टू. द मिनिंग ऑफ विच इज जमतं किंवा क्षमता आहे किंवा करता डायजेस्ट काम करण्यास समर्थ आहे. इथं करता काम करू शकतो. प्लेन पॉसिबिलिटी इज स्पोकन विथ कॅन ऑर कुड इन प्रेझेंट अँड पास्ट आणि सामर्थ्य ॲबिलिटी इज स्पोकन विथ एबल टू इन प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर. पास्ट मध्ये कुड वापरतो आपण शकलासाठी, करता डायजेस्ट काम करू शकला. वेरॅज त्याच्या इक्विव्हॅलंट इकडं सामर्थ्य सांगताना वॉज वर प्लस एबल टू अशी रचना करतो. देन फ्युचर मध्ये देर इज नो ऑप्शन दिस साईड. प्लेन पॉसिबिलिटीसाठी आपल्या यासाठी तिकडंच जावं लागतं, याची हेल्प घ्यावं लागते. ऑफकोर्स हे दोघांचं डायरेक्ट एक दुसऱ्यांशी रिलेशन आहे. म्हणजे याचं इक्विव्हॅलंट हे आहे, याचं इक्विव्हॅलंट हे आहे, याचं इक्विव्हॅलंट हे आहे. Still, we are going to study this portion in model auxiliaries separately. आता याचे एक्झाम्पल्स बघा. ही कॅन रन, याला इकडचं इक्विव्हॅलंट काय आहे? ही इज एबल टू रन, विच वी सॉ दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस, दिस टाइप ऑफ क्वेश्चन इन SSC एक्झाम्स, है ना. 10th किंवा 12th एक्झामचं तुम्हाला या प्रकारचे क्वेश्चन यायचे. किंवा ही कुड अटेंड द मीटिंग. इधर तुम्हाला इकडून इकडे ट्रान्सफॉर्म करायला लावायचे किंवा इकडून इकडे डू एज डायरेक्टेड मध्ये, किंवा याच्यामध्ये कन्व्हर्जन करायला लावायचे किंवा याच्यामध्ये कन्व्हर्जन करायला लावायचे. हा क्वेश्चन आला तर तुम्हाला असायचं क्वेश्चन यूज एबल टू अँड रिराईट द सेंटेन्स अगेन. ही कुड अटेंड द मीटिंग. सो इथं एबल टूचं इक्विव्हॅलंट काय येईल? ही वॉज एबल टू अटेंड द मीटिंग अँड सो ऑन. सो दिस relationship between simple possibility and ability is to be taken into consideration. That is relationship between can, could and able to present past. फ्युचर मध्ये या बाजूला काहीच ऑप्शन नाही. या बाजूच्या वाक्यांना शकेल म्हणायचं जरी असेल तरी तुम्हाला इकडेच जावं लागेल. प्लेन पॉसिबिलिटी भविष्य सांगायचे इकडेच जावं लागेल, किंवा ॲबिलिटी फ्युचर सांगायचं तुम्हाला हेच वापरावं लागेल. देर इज नो ऑप्शन हिअर. दिस इज all about the relationship between can, could and able to. All right. So after this, we will study only able to.